सत्यमेव जयते न्यूज.com। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवर अखेर तोडगा निघताना दिसत आहे। अजित पवारांच्या पश्चात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार स्वीकारण्यास तयार झाल्या असून त्यांचा शपथविधी आज सायंकाळी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या सर्व घडामोडीनंतर सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची आज दुपारी महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता राजभवनात त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती। ही पोकळी भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे अशी मागणी पक्षातील अनेक नेत्यांकडून होत होती। तसेच पक्षप्रमुख पदाची धुरा देखील त्यांच्याकडेच द्यावी यासाठी हालचाली सुरू होत्या। अखेर पक्षाच्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या 5 वरिष्ठ नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची बैठक झाली। याच बैठकीत उपमुख्यमंत्री पद आणि विधिमंडळ गटनेते पदाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला। या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असून त्यानंतर शपथविधीची औपचारिक घोषणा होईल।